ओके, आज नवीन धडा आहे. कितवा धडा आहे रे? घटक कितवा आहे? हा, चौथ्या घटकामधला. घटक चौथ्याचं नाव काय? हा हा तर्कसंगती व अनुमान. या चौथ्या धड्यामधला हा कितवा धडा आहे? दुसरा का? दुसरा. नाते संबंध. त्यालाच आपण रिलेशन असं म्हणू. आज वार सांगा. इंदुवार. मोडणे. आणि पौष महिन्यातला कृष्ण पक्षामधला दुसरा दिवस. ऐका, नातेसंबंध म्हणजे काय? आपल्या जवळचे नाते. ओके, आपल्याला मानवाला प्रत्येक नातं दिलेलं आहे. प्रत्येक नात्याला काहीतरी नाव दिलेलं आहे. या लवकर चला. रोहन ते लावून घे. ओके, आता त्या प्रत्येक नात्यामध्ये काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. आता तुम्हाला यावर्षी थोडेसे सोपे प्रश्न आहेत. काही वाक्य दिलेले असतात. एखाद्या व्यक्तीकडे बोट करून प्रश्न विचारलेले असतात की एक व्यक्ती किंवा राहुल सुमितकडे बोट दाखवून म्हणाला, तो माझ्या मामाच्या मुलाचा भाऊ आहे, तर राहुलचे त्या मुलाशी नाते काय? असे काय प्रश्न विचारतात. तर तत्पूर्वी आपल्याला त्याच्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, ते जरा सांगतो मी. हे तुम्हाला 7वीच्या स्कॉलरशिपला पण आहे, 8वीच्या NMS ला पण आहे. आणि नंतर जर तुम्हाला पुढे मोठं होऊन अधिकारी व्हायचं असेल, IPS अधिकारी व्हायचं असेल, जिल्हा अधिकारी व्हायचं असेल, किंवा MPC UPCच्या परीक्षा द्यायची असतील, तर तुम्हाला ब्लड रिलेशन याला म्हणतात. नातेसंबंध याचे प्रश्न आपल्याला विचारतात. इंग्लिशमध्ये याला ब्लड रिलेशन असं म्हणतात. बरोबर आहे का इंग्लिशचं नाव त्याच्यात? इंग्लिश मीडियम वाले ब्लड रिलेशन. थोडं इंग्लिश आणि थोडं मराठी दोन्ही सांगणार आहोत. आता फक्त याच्यात 2 नियम लक्षात ठेवायचे. ज्या ठिकाणी प्लस केला तो आहे म्हणा पुरुष, ज्या ठिकाणी मायनस केला तो आहे म्हणा स्त्री. एवढ्यावर सगळं ब्लड रिलेशन आहे. नावं लिहायची नाही, चित्र काढायचे, म्हणजे डिझाईन काढायची. डिझाईन वरून लक्षात येते लवकर. जसं आता काही नवरा बायको, भाऊ बहीण. नवरा बायको असेल तर त्यांना दाखवायचं कसं? नवरा प्लस इक्वल देऊन मायनस असं जिथं लिहिलं, प्लस जिथं दिलं तो असेल नवरा, आणि मायनस जिथं दिला असेल तो असेल त्याची बायको. ओके, आणि जर भाऊ बहीण द्यायची असतील, थोडं अंतर दूर ठेवायचं आणि अशी लांब रेष मारायची. लांब रेष मारली म्हणजे दोघातला संबंध भाऊ बहिणीचा आहे. दोघात इक्वल चिन्ह दिलं म्हणजे दोघात संबंध पती पत्नीचा आहे. ओके, पुढं आता जनरेशन गॅप. जनरेशन गॅप म्हणजे पिढी, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्याला आपण पिढी म्हणू.
पिढी दाखवायची असेल त्या पिढीमध्ये बाबा आणि आई असं दाखवायचं असं. तर बाबा आणि आई दाखवायचं असं समजा हे असेल आपण, ठीक आहे. आता आपण प्लस बी असू शकतो, मायनस बी असू शकतो. मग आता प्लस आणि मायनस झाले म्हणजे दोघं जण कोण झाले, पती पत्नी झाले का भाऊ बहीण झाले? भाऊ बहीण. या दोघाचे आई बाबा समजायला, लक्षात यायला. वरी गेलो म्हणजे काय झालं, या दोघाचे हे आई वडील आहेत. आता आई वडील म्हणजे दोघात कुठलं चिन्ह दिलं मी? पती पत्नीचं दिलं, बरोबर. समजा लक्षात यायला की आता हे प्लस कोणी असो त्या व्यक्तीचं जर नाव दिलं तर त्याचा शॉर्ट फॉर्म लिहायचं, ए पी के, मायनस असो प्लस असो समजते आपल्याला मग ती स्त्री आहे का पुरुष आहे. ओके. आता आई बाबा झालं. अजून एखादा कुठला घटक आहे का तुम्हाला सांगायचं असेल तर, अडचण असेल काही तर? नवरा बायकोचा झाला, भाऊ बहिणीचा झाला आणि एका पिढीचा झाला. ओके. हा, ते नंतर जुटल्या जाणार आहेत. जसं आता मी घेतो, आता मी म्हणून कोण घेतो? ए म्हणजे आनंद ए घेतो. गणित सुरू झाला, आपला प्रश्न सुरू झाला. आनंद. आनंद हा व्यक्ती पुरुष आहे म्हणून त्याच्या खाली काय येणार? प्लस. खाली लिहायच्या ऐवजी बाजूला लिहितो जरा असं अक्षर. ओके. आता जर मी लिहिलं, हे कोण झालं? आनंदची बायको. मायनस लिहिलं ना, आणि दोघात कुठलं चिन्ह दिलं? नवरा बायकोचं, पती पत्नीचं चिन्ह दिलं. ओके. आता मी म्हणलं हे कोण आहे? बरोबर आहे, आनंदचा भाऊ, कारण लांब लिहिलं. आणि तेच जर मी असं लिहिलं असतं तर समजायला की. आता आनंदचा भाऊ, भाऊ म्हणल्यावर त्याला कोण असेल? बहीण का? लक्षात यायला की आनंदचा भाऊ, भावाची बायको. मग आनंदचं आणि या स्त्रीचं काय नातं असेल? कसं असेल? आपल्या भावाची बायको, वहिनी. आता त्याला आपण भावजाई पण म्हणतो का नाही? भावजाई म्हणतो. भावजाई कोणाला म्हणतो? आपल्यापेक्षा मोठा भाऊ असेल त्याच्या बायकोला भावजाई म्हणायचं. हा शब्द झाला. बर, आता ती मला कोण म्हणणार? भाऊ कसा म्हणून? त्याचा भाऊ म्हणला तर हे भाऊच व्हायला की धीर, कारण ती जर मोठी असेल, देर नाही धीर हा शब्द बरोबर आहे. हा, धीर धीर आणि धीर दुसरा, कारण शेवटचा शब्द अकारांत आहे. अकारांत असल्यावर त्याच्या उपांत शब्द कसा असतो? बरोबर की. हा. आता मग हे कोण असेल? दीर असेल किंवा भाऊजी असेल. भाऊजी म्हणलं की मोठे आहेत म्हणायचं. आता ही जर माझ्यापेक्षा मोठी असेल, म्हणजे भावाची बायको म्हणजे माझ्यापेक्षा मोठी झाली ना ती, मानानं वयानं नाही, ठीक आहे. तिच्यासाठी मग मी दीर झालो. ती जर माझ्यापेक्षा लहान असेल तर तिच्यासाठी मी भाऊजी झालो. लक्षात यायलं? बर. आता ही माझी बहीण, बहिणीचा नवरा. लक्षात यायलं की लांब केलं म्हणजे ही बहीण झाली, बहिणीचा नवरा. प्लस आले की मायनस येते बाजूला, जोडीदार असणारच, भाऊजी. ओके, ठीक आहे, भाऊजी. मग आता याचा माझ्याशी काय संबंध असेल? हा, आता दाजी तर आपण रोजच्या भाषेत म्हणतो दाजी.
आता हे जो व्यक्ती आहे याच्या बायकोचा भाऊ मी आहे ना, आपल्या बायकोचा भाऊ, हिंदीमध्ये त्याला आपण साला म्हणतो का नाही, मराठीत काय म्हणता येईल, दाजी. अजून काय म्हणता येईल, बरं एवढंच लक्षात ठेवता. बरं इथपर्यंत नातं कळालं, ओके ठीक आहे. आता हे झाले माझ्याकडले नाते. आता माझ्या बायकोकडले नाते, माझ्या बायकोचा भाऊ, माझ्या बायकोची बहीण. आता माझ्या बायकोचा भाऊ म्हणल्याने त्याला बायको असेल, बहीण म्हणल्याने तिला नवरा असेल. बघा इकडे दोघं जण तिकडे दोघं जण. आता तुम्ही कोणालाही जोडी लावून ओळखू शकता कोण कोणाचा काय आहे. ओके आता पुन्हा हे कोण आहेत, आनंदचे आई वडील, बरोबर. आणि हे समजायला की लक्षात आलं की. आता माझ्या बायकोचे आई वडील हे माझे कोण असतील, सासू सासरे. माझे आई वडील माझ्या बायकोचे कोण असतील, ते क्रॉस मध्ये असतात. ओके इथपर्यंत लक्षात आलं. प्रश्न विचारू शकतात की आनंदच्या बायकोची आई हे आनंदची कोण असेल, सासू. आनंदचे वडील हे आनंदच्या बायकोचे कोण असेल, सासरे. लक्षात आलं. बर माझा यांच्याशी काय संबंध असेल, काका. व्हेरी गुड, आलं की लक्षात पटकन. माझ्या वडिलाचे भाऊ काका, त्यांची बायको काकू काकी. काल प्रश्न आला होता बघा, नातेसंबंधामध्ये प्रश्न होता काल बुद्धिमत्तामध्ये. काकी होता का नाही, राजलक्ष्मी. ज्यानं सोडवला म्हणलं त्याला लक्षात असेल, राजवर्धन राजलक्ष्मी तसं. मग काकी, मग आता कसं जोडणी लावणार तुम्ही त्याची, इथं राजला लिहिणार, राजलक्ष्मीचा आर वरी जाणार, प्लस मायनस करणार, इकडे भाऊ दाखवणार, त्याची बायको म्हणजे काकी. इथपर्यंत क्लिअर. बर माझ्या वडिलाची बहीण म्हणजे कोण झाली, माझी आत्या. माझ्या वडिलाची बहीण माझी आत्या. आत्याचा नवरा मामा, मग ते मामा कोणता झाला, आते मामा झाला. लक्षात ठेवा इकडे. हे मामा आणि हे आत्या, कारण मामा दोन ठिकाणी वापरतात, मामा मामी, आत्या मामा, बरोबर. म्हणून हे कोणता मामा आहे तर आत्याकडला आहे, म्हणजे माझ्या वडिलाकडलं नातं आहे. ओके त्याच्याच विरुद्ध जर मी आईकडे गेलो तर आईच्या नात्याकडे गेला, आईचा भाऊ मामा. आता याला जर करतो म्हणलं तिकडं, आता याला दाखवता येणार नाही हा, पण हे समजून घेतलं समजा आपण. याला कट करूच नाही, त्याला लहान करू, त्याला जरा. आता माझ्या आईच्या कडले नाते आपण पाहू. माझ्या आईचा भाऊ आणि माझ्या आईची बहीण. यायला की मी हे जे बाण मारायला लक्षात यायला की नाही, नाते न लिहिता, नाव न लिहिता सगळं लक्षात यायला. बरेच वेळेस आपण लिहितो तो याचा भाऊ आहे अशी रेष मारून, ते खूप अवघड आहे. ही अशी मेथड वापरून आम्ही आमचा अभ्यास केलेला आहे. हा तीच पद्धत मी तुम्हाला सांगायलो. आमच्या परीक्षा असतात की नाही तशाच असे मेथड्स असतात, त्याचा वापर मी इथं सांगायलो तुम्हाला. जर असं थोड्या सोप्या याच्यात, ते थोडं अवघड असतात. बर मग हा झाला आईचा भाऊ मामा, आणि हे मामी. मामा हो मामा,
आईची बहीण आणि काका. मावस काका, मावशी काका. आता मावस काका म्हणजे कोण असेल बरं? त्यानं शब्द टाकला एक, मावस काका म्हणजे कोण? आईची चुलत बहीण, ही आईची सख्खी बहीण आहे, म्हणून नुसता काका झाला, मावस काका. मावशीचा काका, मावस काका. बरं, तसा बरोबर आहे, चुलत नाही म्हणता येईल. मावस काका म्हणजे मावशीचा काका, आणि काका इकडं पण आहे, काका काकू मधला काका. काकू आणि काका. ओके. हे माझा भाऊ, भाऊच ना, वहिनी आणि भाऊ. वहिनी अजून दुसरं कुठं म्हणतात का? भावाच्याच बायकोला वहिनी म्हणतात. तुम्ही बी मुलगी असो का मुलगा असो. हे भाऊ आणि वहिनी, कोणी असो, मुलगा असो का मुलगी असो, भावाच्या बायकोला वहिनी म्हणायचं. पुढं हे कोण असेल? माझ्या बहिणीचा हे भाऊजी, आणि ही बहीण, बरोबर. आता हे नाही, आता मला माझं मी केंद्र आहो ना, म्हणजे हे भाऊ नाही होणार माझा. बहिणीचा हे सॉरी बायकोचा भाऊ, बायकोचा भाऊ कसा होईल? आपण मला केंद्र पकडावलं, मी हिला नाही. म्हणजे माझ्याकडून सगळे नाते फिरायले. मला कोण म्हणायचं? माझा कोण होया? बाबा, आणि हे आई. माझे हे कोण असतील? मामा मामी, मावशी काका, काकू काका आणि मामा आत्या. बर, इकडं माझ्या बायकोचा भाऊ. सांगा कृष्णा, सांगा बरं, लक्ष देऊन सांगा. तुम्हाला म्हणालो ना, इथून जाताना घेऊन जा, असं वाटू देऊ नका आज काही घेतलं नाही मी, आज मला समजलं बा, असं वाटलं तरच बसायचं. कोण असेल? माझ्या बायकोचा भाऊ, मेहुणा. हा, दाजी रोजच्या भाषेतला. हा, आणि हे मेहुणी, बायकोची बहीण. तिला आपण साली म्हणतो, साला साली म्हणतो का नाही हिंदीमध्ये? साला साली हिंदी शब्द आहे, ओरिजिनल मराठी शब्द मेहुणा मेहुणी. ओके. आता मेहुण्याचा नवरा, मेहुण्याची बायको, समजा मेहुण्याची बायको, यांना काय म्हणता येईल? बरं, काय म्हणता येईल ते माहित नाही. आता मेहुण्याची जे मेहुणी आहे तिचा नवरा, आता याची नावं आपल्याला समजा कदाचित माहिती नसतील, येथील प्रश्नामध्ये तो सोडवता आले पाहिजे. ओके, समजलं? आता एखादा प्रश्न आहे का पाहूया तसा. बर, आईकडले नाते राहिले. बरं, हे वडिलाकडलेच नाते आपण पाहिले, आईकडले नाते बाकी आहेत. आईचा भाऊ, आईची बहीण, आईच्या, ठीक आहे, इकडली राहिली. आता हे प्लस कडली झाली, मायनस कडली राहिली. हे आईकडली झाली, सॉरी, पत्नीच्या आईकडली राहिली. पत्नीकडले अशी 4 जण करायचे राहिलेत. नाही, खाली गेलं तर ते खालची पिढी होती. आणि जर मी म्हणलं हे असं, हे कोण आहे? हा, खाली गेल्यामुळं काय झालं? या दोघाचा मुलगा. वरी केल्यानंतर वरची पिढी होईल ना. वरी जर केला असतं तर माझे आई वडील झाले असते.
हा, आता याचे हे आई वडील आहेत, पण यांचे हे मुलगा असेल ना, हे मुलगा. मुलगी दाखवायचं असेल तर लांब, आणि जर बायको दाखवायची असेल तर म्हणजे कोण झालं इथं, मुलगा आणि हे सून. लक्षात आले की नाही? कोणाचं चालू आहे, कोणाबद्दल बोलायलो आपण? हे आनंद बद्दल बोलायलो. आनंदचे हे सगळे कोण आहेत? माझी सून. आता माझी मुलगी, माझ्या मुलीचा नवरा माझा कोण असेल? जावई. यायला लक्षात? आता अजून एक तुम्हाला खाली देतो, अजून याला वाढवता खूप येते बरं, खूप वाढवता येते ना ते. आता मी म्हणलं आता मला सांगा, हा जो आहे आनंदचा कोण असेल? आलं की लक्षात? आता पहिली पिढी आणि दुसरी पिढी म्हणजे माझ्या वडिलाचे वडील. यायला की लक्षात? माझ्या वडिलाचे वडील. एक पिढी जास्त वाढवली मी आता, आणि तेच जर मी असं केलं, नातू आणि नात. हा, ठीक आहे. बर, नातू नात झाले. मग आता हे जे नातू नात आहेत ते मला कोण म्हणणार? आणि माझ्या पत्नीला? समजायला इथपर्यंत? हे झाले माझ्या मुलाकडले नाते. आता मी माझ्या मुलीकडले म्हणलं तर नाही आहेत नाते. हा, आता हे पण नातू नातच म्हणणार, ठीक आहे ना? उकार दुसरा. हा, दीर्घ येते. कस काय दीर्घ येते माहिती आहे ना? कशामुळे येते? हा, शिकलो नियम आपण. थांब, एक राहील. थांब, नाही बस झालं एवढे. सरासरी इथपर्यंत विचारलेले असतात. बर, हे राहिलं की सांगायचं. आता हे माझ्या मुलीकडलं नातं, माझ्या मुलीचा मुलगा, माझ्या मुलीची मुलगी. आता मग हे जे नातू आहे, मला नातू आहे, नातू दोन आहेत मला. एक मुलाकडला नातू आहे, एक मुलीकडला नातू आहे. नात पण दोन आहेत, एक मुलाकडली नातू आहेत आणि एक मुलीकडली नातू. पण हे मुलाकडले जे दोघ जण आहेत ते मला आजी आजोबा म्हणणार, पण हे दोघं आजी आजोबा म्हणणार नाहीत. काय म्हणतील? नाना नानी. लक्षात यायला की नाही? मराठीतच नाना नानी. लक्षात यायला ना? आपण नाना नानी कोणाला म्हणायचं? आपल्या आईकडल्या, ठीक आहे? आपल्या आईचे आई वडील म्हणजे आपल्यासाठी नाना नानी, आपल्या वडिलाचे आई वडील आपल्यासाठी आजी आजोबा. आपण मिक्स करायलो सगळ्याला, ग्रँडसन, ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंटी. आंटी म्हणले की सगळेच, मामा, मावशी, काकू, आत्या, मामी. काय मजा आहे का त्याच्यात? आत्याला आत्या म्हणून बोलण्यात, मावशीला मावशी म्हणून बोलण्यात किती आपुलकीपणा आहे.
मामाला, काकाला, अंकलच. पण कोणते अंकल रे? वडिलाकडले का आईकडले का कुठले? कळायला का काही? मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, जेवढा आपुलकी आपल्या मराठीत आहे तेवढी कुठल्याच भाषेमध्ये नाही. जेवढं गोड वाटते आपल्याला आपल्या भाषेत ऐकायला बोलायला, तेवढं दुसऱ्या भाषेत वाटत नाही. रेटाळवाणी वाटते, कंटाळवाणी वाटते. आपण उन्हाळ्यात गेलो फिरायला, तुम्ही जात असाल तुमच्या मामाकडे आत्याकडे जात असाल की नाही? आम्ही तर जायचो. आमचं गाव जास्त दूर नव्हतं, इथं उमरखेडलाच आहे. आमच्या 2 मावश्या, एक मोठी मावशी, एक 2 नंबरची मावशी, 2-3 नंबरची, 5 मावश्या त्याच्यापैकी, आणि एक मामा. असं तिघांचे घर लागून होते एकाला एक. हा, मधात मामाचं घर होतं, पलीकडे मोठ्या मावशीचं घर, अलीकडे दुसऱ्या मावशीचं. आता सगळ्यांची लेकरं माझ्यापेक्षा काही लहान, 1-2 वर्षानं, माझ्यापेक्षा काही 1-2 वर्षानं मोठे, आणि काही बरेच मोठे. असे मिळून आम्ही 15-16 जण राहायचो. मग उन्हाळ्यात आम्ही तिथं जायचं, 1.5 महिना आम्ही तिथंच राहायचो. मी, माझी बहीण, इकडे यायचोच नाही आम्ही, कारण तिथं करमायचं. अंगण मोठं होतं, घर मोठं होतं, अंगणामध्ये बदामीचे त्याची झाडं होते. मग आम्हाला ते दिवस खूप चांगले गेले, कारण झोपताना मग अशा बाजा पडायच्या बाहेर अंगणात, बाजा पडायच्या, आणि रात्रीच्या चांदण्या पाहत पाहत झोप लागायची. आजकालच्या तुम्हाला तर तसं सुख नाहीच, तसं सुख भेटणार मी नाही, आहे का? आणि भेटलं तर नक्की करा, कारण तुम्हाला हे दिवस परत येत नाहीत. आम्हाला जर कोणी विचारलं तुला काय पाहिजे, आमच्यासारख्या म्हणजे तुमच्या आई वडिलाला बी असो कुणाला असो, तर लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारावा. ते मन आहे ना, हत्ती ऐरावत असं काहीतरी मन आहे बघा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारावा, हत्ती ऐरावत, असं काहीतरी आहे बघा ते म्हण. संतानं बनलेलं आहे ते. संत सुद्धा म्हणलेले आहे की काय पाहिजे देवानं जर विचारलं तर मला देवा लहानपण दे, कारण लहानपण सारखं आयुष्य पुन्हा नाही. माणूस 4 स्टेप मध्ये असते, एकदा घोडा, पुन्हा बैल, पुन्हा गाढव, आणि पुन्हा माकड. बैल, सुरुवातीला माणूस वय वर्ष 18 पासून ते 40 पर्यंत, 18 ते 30 समजा, खूप मेहनत करतो, घोड्यासारखा खूप पळतो, खूप मेहनत घेतो. त्याला वाटते सगळ्याच्या पुढे मी राहावं. सगळ्याच आई वडिलाची गोष्ट सांगायलो, हा मी माझी सांगायलो, माझ्या आई वडिलाची सांगायलो, तुम्ही तुमच्या वडिलाची. सुरुवातीला घोडा होतो, नंतर लग्न होते, लेकरं मोठे होतात, त्यांना सांभाळायचं असते, ठीक आहे. पुन्हा मग बैलासारखं शेतात काम करतो, मेहनत खूप राहते पण किंमत कमी भेटते. 40-45 वर्ष झाले, 50 वर्ष की नंतर त्याची स्टेज येतो गाढवासारखी. जे लेकर मोठे झाले असतात, शिक्षण झालं असते, शिक्षणाला लागले असतात, त्या मुलांना वाटते की माझ्या वडिलाला काहीच कळत नाही, आपल्याला ते गाढव समजतात. त्याची स्टेज होती गाढवाची. मग तिथून 15 वर्ष तो गाढवासारखा राहतो. माझ्या वडिलाला काय कळते, मला सगळं कळते, असं त्याला वाटायला लागतं. त्याच्यानंतर होतो सगळ्यात शेवटी माकड. माकड कसा उड्या मारतो, इकडं तिकडं फिरतो, नाही का नाही? तसं मग म्हातारपणामध्ये माणसाला इकडं फिरणं तिकडं फिरणं, त्याला वेळेवर जेवायला न भेटणं, त्याला हीनतेच्या भावना भेटणं, माकडाला कसं आपण दगड मारतो, काही मारतो, हे आहेत माणसाचे 4 स्टेप्स. आधी कोण असतो? घोडा, नंतर बैल, नंतर गाढव, नंतर माकड. प्रत्येकाचं आहे बरे, प्रत्येकाला हे स्टेप येणार आहे. समजलं इथपर्यंत? पुढं चला लिहून घ्या मग.